या लहानशा झोपडीत महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी केवळ 4 विद्यार्थिनीसह आश्रमाच्या कार्यात आरंभ केला. आज त्याच आश्रमाचा आणि त्याच्या कार्याचा विस्तार इतका प्रचंड झाला आहे. तारीख 18 एप्रिल 1938 या दिवशी महर्षी कर्वे यांना 80 वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त आश्रमातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. आश्रमाच्या विद्यार्थिनी मोठ्या उत्साहाने समारंभाची पूर्वतयारी करण्यात गर्क आहेत. ह्या 2 छोट्या मुली अण्णासाहेबांच्या नाती. सत्कार समारंभासाठी आलेल्या स्त्री पुरुष पाहुण्यांनी हिंगण्याचा माळ फुलून गेला होता. सुस्वागतम मिस्टर ग्री, डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन, बॅरिस्टर गाडगे, सौभाग्यवती सरलाबाई नाईक, पर्यटन संस्थांचे दिवाण रावसाहेब गोडबोले, आश्रमाचे आजन्म सेवक व सेविका, न्यायमूर्ती नियोगी, प्रसिद्ध लेखक वामन मल्हार जोशी, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कामत, अण्णासाहेबांचे चिरंजीव भास्करराव कर्वे, वारुताई शेवडे, दळवी करंदीकर गाडगे, माजी विद्यार्थिनी जोशी गोरे सहस्रबुद्धे भट गाडगे, डॉक्टर दिनकरराव. सत्कार समारंभाचे अध्यक्ष नामदार दादासाहेब मावळंकर. संस्थेचे जुने शिक्षक श्री देव शुभचिंतन पर भाषण करीत आहेत. प्रोफेसर नाम आठवले. प्रोफेसर अण्णासाहेब कर्वे यांच्याविषयी माझ्या मनात इतका आदर बसत आहे की मी त्यांना लहानपणापासून पितृस्थानी मानित आलो आहे. प्रोफेसर अण्णासाहेब कर्वे हे युगद्रष्टे आहे. माणसाची परीक्षा त्याच्या हातून किती कार्य झाले यावरून करावयाची नसून त्याने कोणत्या कार्याला हात घातला, त्याने आपल्या कार्याची दिशा कोणती ठरवली यावरून करावयाची असते. प्रोफेसर अण्णासाहेब कर्वे यांनी मोठेपणाच्या मोहाला बळी न पडता लोकनिंदेच्या, कष्टाच्या व संकटाच्या कार्यक्षेत्रात पाऊल टाकले. तत्कालीन समाजाचा आणि सरसकट महिला वर्गाला व विशेषतः विधवांना होणाऱ्या जाचाचा विचार करून त्यांनी स्त्री शिक्षणाच्या कार्याला स्वतःला वाहून घेतले. उज्ज्वल देशभक्तात अण्णांचा क्रमांक माझ्या दृष्टीने बराच वरचा लागतो. त्यांनी आपल्या कार्याची दिशा निश्चित केली त्यावेळी अगोदर सामाजिक सुधारणा की अगोदर राजकीय सुधारणा याबद्दलचा वाद जोरात सुरू होता. पण सामाजिक संघटनेवाचून देशसेवा योग्य रीतीने होत नाही अशी अण्णांची खात्री असल्यामुळेच शिक्षणाच्या कार्याला त्यांनी हात घातला. जो आपल्या बुद्धीची व कार्यक्षेत्राची मर्यादा बरोबर लक्षात घेऊन एखाद्या कार्याला हात घालतो त्याला सहसा पराभूत व्हावे लागत नाही. याशिवाय निर्लोभ वृत्ती, निरलस सेवा, आत्मश्रद्धा, चिकाटी हे गुण ज्यांचे अंगी आहेत त्यांच्या कार्याला हटकून यश मिळते. प्रोफेसर अण्णासाहेब कर्वे हे अशा गुणांनी युक्त असे आहेत आणि म्हणूनच त्यांना आपल्या कार्यात यशस्वी झाली आहे. याहीपेक्षा विशेष गुण जर कोणता असेल तर हाती घेतलेल्या कार्यावर त्यांची असलेली अढळ निष्ठा हा होय. त्यांनी आपली श्रद्धा ढळू न देता सुमारे 40-45 वर्षे एकाच कार्याकडे आपले तनमनधन अर्पण केले. यातच त्यांच्या यशाचे बीज आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे उत्तरादाखल भाषण करीत आहेत. अध्यक्ष महाराज, बंधू भगिनीनो आणि जुन्या नव्या विद्यार्थिनीनो, आतापर्यंतच्या भाषणात मजबद्दल जे गौरवाचे उद्गार काढण्यात आले ते मजवरील प्रेमाचे द्योतक होत यात शंका नाही. मात्र मी त्यांना कितपत योग्य आहे याबद्दल मला बरीच शंका आहे. आश्रम व इतर संस्थांना जे स्वरूप आलेलं आहे त्याला माझ्या सहकार्यांचे श्रम कारण झालेले आहेत. मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून माझं नाव प्रामुख्याने पुढे आलेलं आहे एवढंच. मी तरी आजचा दिवस आश्रमरूपी मोठ्या कुटुंबाचा वाढदिवस आहे असं समजतो. माझ्या 71व्या वाढदिवशी येथे बराच मोठा समाज जमला होता. त्यानंतर 10 वर्षांनी आज हा सुदिन उगवला आहे व हा एवढा मोठा समाज आश्रमाचे अभीष्ट चिंतन करण्यासाठी जमला आहे. ह्या 10 वर्षात आश्रमात बऱ्याच नवीन सोयी झाल्या आहेत. कितीतरी आश्रमकन्या दूर दूरचा खर्चाचा व त्रासाचा प्रवास करून आपल्या मातेच्या दर्शनासाठी आल्या आहेत.
त्यांना या नवीन गोष्टी पाहून आनंद झाला असेल. आपणा सर्वांच्या भेटीचा लाभ मला झाला याबद्दल मला कितीतरी आनंद होत आहे. आश्रमाकडून होणारी लोकसेवा हे आपल्या सर्वांच्या सहानुभूतीचे व मदतीचे फल आहे. आपणा सर्वांचा आश्रम फार ऋणी आहे. आश्रमावर आपण असाच लोभ असू द्यावा व आपण आश्रमाला सदैव आपल्या ऋणात ठेवावं आणि लोकसेवेच्या रूपाने ते ऋण आश्रमाने फेडीत राहावं एवढीच इच्छा प्रदर्शित करावीशी वाटते. माझ्या सन्मानाबद्दल मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून पुरे करतो. पाहुणे मंडळींच्या मनोरंजनाकरता आश्रमातील विद्यार्थिनी वेगवेगळे खेळ करून दाखवित आहेत. ही कवायत गमतीची आहे नाही. घुसळणे, काढणे इत्यादी कामे करताना बायकांचे जे लयबद्ध अंगविक्षेप होतात त्यावरच ही कवायत उर्फ मॉक ड्रिल आधारली आहे. हे स्वयंपाकघर नव्हे, आश्रमातील शिक्षिकिनींनी केलेले ऑर्केस्ट्राचे हे एक रम्य विडंबन आहे. आश्रमातील पोहण्याचा तलाव. हा तलाव आश्रमाच्या एक माजी विद्यार्थिनी डॉक्टर सरलाबाई खोत यांच्या 2800 रुपयाच्या उदार देणगीने बांधण्यात आला. या तलावाचे उद्घाटन महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी स्वतः त्यात पोहून केले. वंज आश्रमात्वा माझे प्रणाम घ्यावे.